नमस्कार मित्रांनो, कर्ण फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या चॅनलवर आपलं सर स्वागत आहे. आज आपण बकुम येथील मैदानात आलेलो आहे आणि हा सर्वसामान्य घराचा नंदी आहे. तर आज आपण ह्याची माहिती घेणार आहोत, ह्याचे नाव, ह्याचं गाव आणि ह्याची ओळख. तर चालू करूया. सर, आपलं नाव, गाव सांगा. माझं नाव सागर सोमनाथ मोहोकर. मी राहणार धनकवडी. म्हणजे प्रॉपर धनकवडी. जयशंकर. जयशंकर. आणि सर, आपल्या बैलाचं नाव. आमच्या बैलाचं नाव पुष्पा. बैल आपला दुसरा आहे, चौसा आहे, का ओपन? बैल आता साईदाती झालेला आहे. साधा ते म्हणजे आपला बैल ओपन मध्ये पळतोय. तर आतापर्यंत हा बैलाचा इतिहास काय? आता ह्या बैलाचा असा इतिहास आहे, बैल लहानपणापासून जे पळवायला लागलो त्या दिवसापासून त्या बैलांनी फायनल घ्यायला सुरुवात केली. आदतच्या मैदानात त्यांनी पहिला 1 नंबर केला. तिथून पुढे ते बैल कोणतं मैदान? वागसवाडीचं मैदान होतं. आणि याची निगा कोण करतं ह्या बैलाची? आणि ह्यांना आपण प्रश्न विचारू, ह्या बैलाचा खुराक किंवा याचं जे वागणं आहे ते कसं आहे? रागीट आहे बैल, शांत आहे, प्रेमळ आहे? ते शांत घेतला तर शांत राहतो, त्याला असं चिडवला तर तो रागीट होतो. म्हणजे हा बैल घरात कोणाकोणाचा ऐकतो? सगळ्यांचं आमचे ऐकतो. बरं. पूर्ण family आणि याची काळजी म्हणजे थोडक्यात पडद्यामागच्या कलाकार कोण आहेत? तर ह्या खरं मावशी आहे. आम्ही दोघं पण घेतो. ओके, म्हणजे आपले हा. तर ठीक आहे, आपण ह्यांच्याकडे जाऊ. आपला व्यवसाय काय असेल? आपला शेती करूनच हे नाद करतोय आपण. म्हणजे नादाला वयाची गरज नाही, कारण तुम्ही आज संपूर्ण कुटुंब झालेला आम्हाला खूप छान वाटले. आणि आपला इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे? म्हणजे आज कोणत्या गटात होता बैल? आज 40 गटामध्ये पळा येळूकरांचा शिरपी आणि पुष्पा. म्हणजे पायरा पुष्पा कोणाबरोबर होता? पहिला आता येळूकरांचा पुष्पा संघाच ह्यो पळाला, शिरपी आणि पुष्पा पळाला आज. आणि इथून पुढचं तुमचं प्लॅनिंग कसं असणार आहे? म्हणजे जे मैदान येणार आहे त्यासाठी तुम्ही काय रणनीती आखणार आहे? 2-3 आता विषय असा झालाय की विषय असा झाला की बैल थोडं गटात मार खाल्यापासून बैलाला चांगले चांगले पायरे होत नाही. बैल खूप पळतो, नाही असं नाही, पण बैलाला कोण पारा देत नाही लवकर. म्हणजे थोडक्यात आपलं काय म्हणणं आहे, बैल पळतोय पण बैलाला पायरा भेटत नाही. तर यासाठी काय करावं लागेल की आपला बैल उजेडात आणायचा असेल तर माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वसामान्य घरातले जे नंदी आहेत, म्हणजे आज तुमचा बैल उजेडात आला तर बाकीच्या पण बैलाच त्यात कुठेतरी हस्तक्षेप आहे. तसंच तुम्ही पण, माझं म्हणणं आहे, असं मोठ्या नंदींना घेऊन पाळण्यापेक्षा जो नंदी गरीब घरातला आहे त्याला तुम्ही उदयास आणा आणि त्याच्या जीवावर ह्याचं नाव मोठं होईल आणि हा संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस होईल. हे फुलेश्वरला पण 1 नंबर केला, तर तिथं पण 1 नंबर अख्या महाराष्ट्रात पांगणारा केलाय त्यांनी एकटाच. 81 सरकारी मैदान होतं, ज्या सरकारी मैदानात फक्त बैलाला शेपटाला हात लावायचा नाही, काय नाही, फक्त केवळ थाप मारून पळवलं जात होतं. आणि तिथं कम से कम लाईव्ह मध्ये कितीतरी 15 कॅमेरे होते, प्रत्येक छकडीला कॅमेरा लावून बैल पळत होता. आणि त्याच्या स्पीड असं होतं की त्या स्पीडच्या लेवलला कुठलीच गाडी बसली नाही. म्हणजे बैलाचं स्पीड हे तुफान आहे, त्यात काय वाद 11 सेकंद मध्ये गाडी त्यांनी बसवली. 11 सेकंदला परत कुणाचीच गाडी बसली नाही त्याला. मुलीलाच गाडी बसवली त्यांनी 700 फुटा. नाही. आणि आमचे संपूर्ण टीमचे आशीर्वाद हे तुमच्या पाठीशी कायम. आणि इथून पुढचा जो तुमचं मैदान येईल त्या मैदानात तुम्हाला 100% महादेव गुलाल देव, ही आम्ही अशी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. कर्ण फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ठीक आहे सर, धन्यवाद.